प्रभाग 20 मधून आपल्यासोबत आहेत सोनालीताई गणेश अंधारे. प्रभाग 20 मधून ह्या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत आणि जोही त्यांना पाठिंबा मिळालेला आहे हा त्यांच्या फॅमिलीकडून आलेला आहे. आणि प्रभाग 20 मध्ये जेही खंबीर निवडणूक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या ताठ मानेने उभ्या राहून निवडणूक रिंगणात त्यांनी हाय जंप घेतलेली आहे. ताई, आरआरसीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की आता तुमची पहिलीच उमेदवारी आहे ही आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकून आलात, तर तुमच्या प्रभाग 20 मध्ये ज्या कुठल्या समस्या आहेत त्या कुठली एक समस्या जास्तीच बिकट आहे की त्या तुम्ही मार्गी लावणार? प्रभाग 20 मध्ये तसं जर म्हणसाल तर अशी बिकट समस्या म्हणून अशी मला वाटते कुठली नाही. कारण आमचा जो प्रभाग आहे हा अर्धा हद्दवाडीतला आहे. हद्दवाडीतला असल्या कारणाने त्यामध्ये जवळपास बऱ्यापैकी कामं बाकी होती. आधी ग्रामीण क्षेत्रात असल्यामुळे बऱ्यापैकी कामं बाकी होती. त्यापैकी आमच्या भाजप सरकारने चारही उमेदवार आमचे मागच्या वेळेसचे नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे 70 ते 72 कोटीचे कामं आमच्या भाजप सरकारने माननीय रणधीरभाऊ सावरकर, अनुपभाऊ धोत्रे यांच्या सहकार्याने आमच्या प्रभागात बराचसे विकसित कामं झालेली आहेत. तर मला आणि तरीही काही राहिलेली असतील तर मला असं वाटते की आम्ही या पुढील 5 वर्षात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण अकोल्यात सध्या पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे. आपण निवडून आल्यावरती काहीतरी उपाययोजना आपल्या डोक्यात आपण आखून ठेवली असेल की मला माझ्या प्रभागात पाण्यासाठी ही योजना करावीशी वाटेल. काय मत आहे आपल्या याच्यावरती? माझ्या प्रभागात पाण्याची समस्या फार बिकट तर नाही, पण ज्याही काही क्षेत्रात पाणी समस्या असेल त्याकरिता अमृत योजना 2 या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात तो प्रश्न आम्ही मार्गी लावू. नक्कीच. भारतीय जनता पार्टीने खूप मोठा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे. हो, तो विश्वास सार्थी लागेल असा मला सुद्धा विश्वास आहे. पण आपल्या आरआरसीच्या माध्यमातून आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांना आणि आरआरसीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या सगळ्या जनतेला काय संदेश द्याल? मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी यावेळेस नगरसेवक झाली तर म्हणजे मला 100% खात्री आहे की मी नगरसेवक होणारच आहे. कारण जनतेचा तेवढा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत जो उल्हास दिसून राहिला मला, तर मला 100% खात्री आहे की आम्ही यावेळेस 4ही जण निवडून येणार आहोत. तर आल्यावर म्हणजे मला कार्य करायचे आहे. सर्वात प्रथम म्हणजे माझ्या प्रभागातील जे गरजू विद्यार्थी आहेत, जे काही त्यांच्या वातावरणामुळे म्हणा किंवा कौटुंबिक वातावरण त्यामुळे त्यांच्या ध्येयापासून वंचित राहतात, नाही काही कारणामुळे ते अभ्यास करू शकत नाही, त्याकरिता मला त्यांच्यासाठी प्रभागात 4 ते 5 अभ्यासिका उघडण्याचा माझा मानस आहे. आणि तसंच जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी नाना नानी पार्क किंवा लहान मुलांसाठी बगीचा, त्यानंतर रस्ते नाल्या या ज्या समस्या आहे ह्या तर मी पूर्णपणे सोडवण्याचा आमच्या प्रभागात पूर्णपणे सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. नक्कीच. थोडक्यात म्हणजे मला माझा प्रभाग 20 हा स्वच्छ प्रभाग व सुंदर प्रभाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे. नक्कीच नक्कीच. खूप सुंदर संकल्पना ताईंनी आरआरसीच्या माध्यमातून प्रभाग 20 मधून जेही नागरिक बघतायत त्यांना दिल्या आहेत आणि खूप सुंदर संकल्पना तुम्ही आपलं नियोजन केलेलं आहे. त्या संकल्पनेवरती वेळातला वेळ काढून तुम्ही आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे आभार आणि आरआरसीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा ताई. धन्यवाद.